सराटी अंतरावलीहून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता की महिला ज्या बहिणी आहेत ते या ठिकाणाहून निघालेल्या आहेत। मोठा ताफा या ठिकाणाहून निघालेल्या आहेत। आपण पाहू शकता की सराटी अंतरावलीहून हे सगळे जे मनोज जरांगे पाटील समर्थक आहेत ते या ठिकाणाहून निघालेचं आपल्याला पाहायला मिळते। जो गाड्यांचा ताफा आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे मागील 2 वर्षांपासून आरक्षणाचा लढा हा लढत आहेत। मागील 2 वर्षांपासून देखील त्यांचा जे आरक्षणाचा विषय होता हा मार्गी लागत होता। अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आझाद मैदानावरच ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण पाहू शकता की हा ताफा या ठिकाणी आता निघालेला आहे, मार्गस्थ होत आहे आणि जे मराठा समाज बांधव आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणाहून निघत आहेत। आपण पाहू शकता या ज्या मोठ्या ट्रक्स आहेत, जे मोठे वाहन आहेत ते या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटलांचा जो आहे तो या ठिकाणी एक भव्य असा मिरवणूक या ठिकाणाहून काढलेली असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं की सध्या बघू शकता मी माझ्या पाठीमागे तुम्ही मनोज जरांगे पाटलांचा हा जो मार्गक्रम आहे हा निघालेचे आहे पाहायला आपल्याला मिळतंय। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी निघाले आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहू शकता मागील 2 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत होते आणि त्यामधून कुठेतरी आता या ठिकाणाहून निघायचं आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणाहून निघालेले आहेत। हा जो लढा आहे, जो मराठा समाजाचा लढा आहे या ठिकाणाहून मी जिंकणारच असा कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलेला आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये जे मराठा समाज बांधव आहेत या ठिकाणाहून निघालेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता मनोज जरांगे पाटील या ठिकाणून निघल्याचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि हा जो लढा आहे यावेळी मी तो जिंकणारच असाच काहीसा निर्धार यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता मोठा जो फौज फाटा आहे किंवा जे मराठा समाज बांधव आहेत हे मोठ्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि मोठा फौज फाटा या ठिकाणाहून त्यांच्या पाठीमागे आहे। मोठे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहेत, अँब्युलन्स आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणाहून जे गणपती उत्सव आहे, जो गणेश उत्सव आहे हा करण्यासाठी मोठा उत्साहाने या ठिकाणाहून निघालेला आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सवाची देखील या ठिकाणाहून तयारी केलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतो की गणेश राजा जे गणपती उत्सव आहे हा त्या ठिकाणी साजरा होणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून गणपती उत्सवाची देखील तयारी केलेली आहे। मोठा समाज या ठिकाणाहून आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळतो। आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि हा समाज आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाणार आहे, दाखल होणार आहे आणि मोठ्या आंदोलन त्या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकता की या ठिकाणाहून मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजय गाडे, लोकशिवाय, मराठी, जालना।